पतीच्या छळाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। अमरावती शहरातील जय भोले कॉलनीतील ही घटना आहे। पती आणि सासूला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपल्या मुलीची आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे असा आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केलाय। तर पुण्यातील हगवणे प्रकरण संपत नसतानाच अमरावतीत पतीच्या छळाला कंटाळून 30 वर्षीय महिलेनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। जय भोले कॉलनी परिसरातील ही घटना आहे। शुभांगी निलेश तायवाडे असं या आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडियात सिनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहे। तर शुभांगी ही आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत होती। 4 वर्षांपूर्वीच दोघांचं लग्न झालं। त्यांना 2 मुलंही आहेत। लग्नानंतर काही दिवसातच निलेशनं शुभांगीचा छळ करणं सुरू केलं आणि या त्रासामुळेच शुभांगीनं आत्महत्या केल्याचा आरोप शुभांगीच्या आई-वडिलांनी केला। आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास गाडगेनगर पोलीस करतायत। मृत शुभांगीचा पती निलेश तायवाडे आणि सासूला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। यानं मारलं नाही पोरीले, याच्या घरच्या लोकांना यानं घेतला माझ्या पोरीचा जीव। 2 दिवसाच्या सुट्टीवर आला, माझ्या पोरीसोबत चांगला नाही राहिला, जीव घ्यायसाठी आला। हा माझी पोरगी म्हणे मी माझ्या जीवाचं काहीच नाही करत म्हणे, मम्मी मला एवढा त्रास देते, घराच्या बाहेर काढायच्या मागं लागले म्हणे मला हे लोक। तिचा भासरा बांधला होता तिच्यासोबत, तिले म्हणे घराच्या बाहेर निघ म्हणे, इथं काय राहते म्हणे, तू पडून जाय म्हणे कोणासोबत। तो नयनसाठी बांधला। तिची सासू म्हणे म्हणे तू याच्या खराब खराब शब्द देते तिले, तिच्यासोबत बोलत होता, भांडत होता। ते घर नाही म्हणे, म्हणजे फक्त तुले घरचे कामं करायसाठी आणलं म्हणे, तू माझी बायको नाही म्हणे, माझी पोरगी असं करूच नाही शकत। यानं घेतला माझ्या पोरीचा जीव। तिचं लग्न 2021 नोव्हेंबरमध्ये झालं आणि तेव्हापासून लग्न झालं। काही दिवस चांगले राहिले, त्यानंतर तो त्रास देणं सुरू केला। माझ्या घरातून निघून जा म्हणे, तो काही काम नाही, त्या नवरा नाही म्हणे। आता मागच्या 8 दिवसाच्या अगोदर तिला मारलं सुद्धा त्यानं। तुमची मुलगी मला पसंत नाही आहे म्हणे, तुमची मुलगी तू घेऊन जा म्हणे, तुम्ही मला तलाक पाहिजे म्हणे सध्या। हो, आणि नेहमी त्रास देतात तिला, मारहाण करते। ती ड्युटी करणारी मुलगी आहे, स्वतःच्या पायावर उभी राहणारी मुलगी आहे ती स्वतः कमावते। आरोग्य अधिकारी आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे ती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।